हॅलो ऑल, जो गेम आपण आता बघणार होतो 2021 सालच्या कॅन्डिडेट स्पर्धेमधील सामना आहे. खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला अनिश गिरी आणि काळ्या बाजूला डिंग लिरेन. तर या सामन्यात काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात अनिश गिरीने केली होती E4, उत्तर आले E5. तर ही सिमेट्रिक किंग स्पॉन ओपनिंग आहे. नाईट F3, नाईट C6, बिशप B5 ही रुई लोपेज ओपनिंग आहे. A6 मॉर्फी डिफेन्स, बिशप A4, नाईट F6, कॅसल बाय व्हाईट, बिशप E7. आता तुम्ही जर बघितलं तर या सगळ्या रुई लोपेज मधल्या अतिशय स्टँडर्ड ओपनिंग्ज आहेत. कदाचित काही लोकांना असं वाटू शकेल की पांढऱ्या खेळाडूने कॅसलिंग केल्यानंतर पांढरं प्यादं जे आता E4 घरावर आहे त्याला कोणाचाही सपोर्ट नाही, सो ते कॅप्चर करू शकतो. अर्थात ते करू शकतो ते पण एक व्हेरिएशन आहे. पण त्यानंतर असं होईल की पांढरा हत्ती E1 घरावर येईल आणि तुमच्या लक्षात येईल आता या अशा प्रकारे काळ्या प्यादावरती घोडा आणि हत्ती असा डबल अटॅक झालेला आहे. त्यामुळे घोडा मागे गेल्यानंतर पुन्हा ते मारता येईल आणि इन केस घोड्याला सपोर्ट जर दिलाच तरीही हे असं व्हेरिएशन कदाचित बघायला मिळू शकेल जिथे गेलेलं प्यादं पांढऱ्या खेळाडूने परत मिळवलेला आहे आणि ई कॉलम जो आहे तो पांढऱ्या हत्तीसाठी ओपन झालेला आहे. सो काळ्या खेळाडूसाठी थोडंसं हे अडचणीचं होऊ शकतं. तर या परिस्थितीमध्ये तुमच्या लक्षात येईल की हे टाळण्यासाठीच कॅसलिंग केल्यानंतर काळ्या खेळाडूने काही प्यादं मारलं नाही. त्याची चाल होती बिशप E7, पहिल्यांदा ई कॉलम बंद केला, ज्यानंतर बिशप टेक्स C6, डी टेक्स C6 आणि D3. आता E4 घरावरचा प्यादा सपोर्ट देऊन वाचवलेला आहे. ज्यानंतर बिशप D6, नाईट B2 D2, बिशप E6, नाईट B3, क्वीन E7, नाईट A5 आणि नाईट A5 या चालीनंतर तुम्ही बघाल तर B7 प्यादावर अटॅक आहे. क्वीन साइड कॅसल आणि कदाचित क्वीन साइड कॅसल करून काळ्या खेळाडूचा प्लॅन हाच होता की B7 प्यादा देखील वाचवायचं आणि पांढऱ्या खेळाडूने किंग साइड कॅसल केल्यामुळे आता ज्याला पॉन पुश म्हणतात तसा पॉन पुश प्रकार सुरू करायचा. बिशप्स देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पांढऱ्या राजाच्या समोरच्या स्क्वेअर्स वरती अटॅक करत आहेत. सर हा प्लॅन जो होता तो काळ्या खेळाडूचा असू शकतो. या परिस्थितीत पुढची चाल होती क्वीन E2, बिशप G4. लगेचच बिशप G4 चाल आहे जेणेकरून पांढरा घोडा जर बाजूला गेलास तर वजीरावर अटॅक होऊ शकेल. C3, पण अनिश गिरीने आता त्याची काही फिकीर केली नाही. त्याने पहिल्यांदा C3 चाल खेळली. C5, A3, C6 आणि C6. तुम्ही जर बघितलं तर काळा खेळाडू आपली क्वीन साइड जी आहे ज्या बाजूला त्याने कॅसलिंग केलेलं आहे ती काहीशी एक्सपोज करतोय. तुमच्या लक्षात येईल की A3 या चालीनंतर खरे तर काळ्या खेळाडूकडे बाकीचेही काही ऑप्शन्स होते. तो पॉन पुश करू शकला असता किंवा तुम्ही जर बघितलं तर बिशप मागे घेऊन दुसरं प्यादं त्याला पुढे घेता आलं असतं, पण त्याने ते केलं नाही. त्याने C6 ही चाल खेळली होती. त्याने थोडीशी रिस्की चाल खेळलेली आहे, पण तो क्वीन साइडची परिस्थिती त्याला जास्तीत जास्त ब्लॉक ठेवायची होती. तर या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती B4 आणि B4 एक अतिशय अमेझिंग चाल आहे. या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती बिशप C7. तर तुमच्या लक्षात आला असेल की C6 चाल खेळण्यामागे बिशप C7 ही चाल खेळण्याची म्हणजे ही चाल खेळण्याचा प्लॅन काळ्या खेळाडूचा होता जो आता पांढऱ्या घोड्यावरती अटॅक करतोय. पण तुम्हाला असाही प्रश्न पडू शकतो की B4 या चालीनंतर काळ्या खेळाडूने प्यादं एक्सचेंज का केलं नाही. तर त्याची काही मल्टिपल कारणं आहेत. जर या परिस्थितीमध्ये प्यादं एक्सचेंज केलं तर पांढरा खेळाडू A टेक्स B4 ही चाल खेळेल आणि तुमच्या लक्षात येईल आता प्रॉब्लेम असा आहे की A कॉलम जो आहे
तो तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूच्या हत्तीसाठी ओपन झालेला आहे. मग आता लगेचच जरी काही चेकमेट नसला किंवा लगेचच काही प्रॉब्लेम नसला तरी इन फ्युचर मे बी पांढरा बिशप जो आहे तो E3 घरावर येऊ शकतो, जिथून तो काळ्या राजासमोरचे काळे स्क्वेअर कंट्रोल करेल. किंवा गरज पडली तर एक रॅन्डम चाल म्हणून लेट्स से काळ्या खेळाडूने प्यादा पुढे घेतलं, गरज पडली तर पांढरा खेळाडू D4 चाल खेळू शकतो. एखादं प्यादा सॅक्रिफाईस होऊ शकतं. बट अगेन तुमच्या लक्षात येईल क्वीनचा देखील इम्पॉर्टंट डायगोनल ओपन झालेला आहे. ज्यानंतर समजा अजून एखादी रॅन्डम चाल खेळली, जसे की कदाचित प्यादाने प्यादा मारलं, तर अगदीच गरज पडली तर पांढरा खेळाडू आपल्या नाईटचं सॅक्रिफाईसही करू शकतो. आता हत्ती आणि वजिरावर अटॅक आहे, प्यादाने घोडा मारावा लागेल. आणि ऑल ऑफ द सडन तुम्ही आता बघितलं तर एक कॉलम ओपन झालेला आहे. वजीर आणि हत्ती मिळून काळ्या राजावर अटॅक करत आहेत. अर्थात लगेचच काही चेकमेट किंवा लगेच फार धोका नाही, कारण क्वीन जी आहे ती काळा खेळाडू B7 घरावर आणू शकतो किंवा अजून काही वेगळी व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतात. पण तुमच्या लक्षात आलं असेल की असं व्हेरिएशन खेळल्यानंतर काळ्या खेळाडूला कंपल्सरी ते पहिल्यांदा डिफेंड करावं लागेल. ज्यानंतर अगदीच लेट्सचे एक्सचेंजेसच करून टाकले तरीही हे असं व्हेरिएशन आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतं, जिथे तुमच्या लक्षात येईल की जरी पांढऱ्या खेळाडूकडे मटेरियल जास्त असलं तरी त्याचा राजा काहीसा एक्सपोज झालेला आहे. एक व्हेरिएशन आहे, नॉट नेसेसरी की असंच खेळलं जाईल. आणि ऑल ऑफ द सडन हे असलं काहीतरी आपल्याला बघायला मिळू शकतं. तर हे सगळं व्हायला नको म्हणूनच B4 यानंतर बिशप C7 ही चाल काळ्या खेळाडूने खेळली. आणि मी मगाशी म्हणालो होतो की व्हेरिएशन चेंज होऊ शकतात. मी जे दाखवलं तसंच होईल असं काही नाही, पण मी जस्ट तुम्हाला एक उदाहरण म्हणून दाखवलं की सगळेच एक्सचेंजेस जर झाले असते तरीही काळा राजा हा काहीसा एक्सपोज राहिला असता. आणि ते अवॉइड करण्यासाठीच प्यादी एक्सचेंजेस केलेली नाहीयेत. तर या परिस्थितीमध्ये आता पांढऱ्या खेळाडूची चाल होती नाईट B3. त्याने आपला घोडा वाचवला. नाईट D7, H3, बिशप H5. अजूनही घोड्यावरती अटॅक कायम ठेवलेला आहे. बिशप E3. आता पांढरा खेळाडू जो आहे तो C5 प्यादावरती ट्रिपल अटॅक करतोय. F5. पण डिंग लिरेनने त्याची काळजी केली नाही. तुम्ही बघितलं तर त्याने त्याची क्वीन साइड आता बऱ्यापैकी ब्लॉक करून ठेवलेली आहे. आता त्याने C5 चाल खेळून पांढऱ्या राजाच्या किंग साइड वरती अटॅक करायला सुरुवात केली. ज्यानंतर बिशप टेक्स C5, क्वीन F7. तुम्ही जर बघितलं तर बिशप टेक्स C5 या चालीनंतर काळा खेळाडू घोड्याने देखील उंट मारू शकत होता. पण जर त्याने घोड्याने उंट मारला असता तर त्याला कदाचित भीती ही होती की पांढरा खेळाडू पांढऱ्या घोड्याने घोडा मारेल. आणि आता तुमच्या लक्षात आला असेल की हा घोडा अतिशय पॉवरफुल मोहरा झालेला आहे. तो राजा भोवतीचे अतिशय इम्पॉर्टंट स्क्वेअर जे आहेत ते कव्हर करतोय, वजिरा भोवतीचे देखील स्क्वेअर कव्हर करतोय आणि तो एकाच वेळी B6 प्यादावर देखील अटॅक करतोय. जर चुकून खेळाच्या नादामध्ये प्यादा पुढे घेऊन अटॅक करायला गेला तर कदाचित सडनली आपल्याला असं नाईट टेक्स A6 चाल बघायला मिळू शकते. ज्यानंतर नाईट सॅक्रिफाईसही करता येईल किंवा समजा राजा पुढे घेतला तर घोडा बिशप C सॅक्रिफाईस करायचा नसेल तर एखादा पॉन सॅक्रिफाईस आपल्याला बघायला मिळू शकतं. अँड ऑल ऑफ द सडन पुन्हा एकदा घोडा आता सेफ आहे. त्याचप्रमाणे तो कधीही D5 वर येऊ शकतो. एक कॉलम ओपन झालेला आहे. वजिरा समोरचं प्यादा पुढे गेलं तर B5 प्यादा देखील अंडर अटॅक येईल. म्हणजेच एखादं प्यादा सॅक्रिफाईस करून पांढरा खेळाडू अशा प्रकारे काळ्या राजाला पुन्हा एक्सपोज करू शकतो. तर एकंदरीतच ही व्हेरिएशन जी होऊ शकतात, होतीलच असं काही नाही. सो बिशप टेक्स C5 नंतर क्वीन F7,
पांढऱ्या खेळाडूने सगळं कॅल्क्युलेशन केलं, त्याने उंट मारण्याच्या ऐवजी क्वीनने घोड्यावरच अटॅक केला. ज्यानंतर रूक A to B1, G5, E takes A5, G4. आता काळा खेळाडू जो आहे तो H कॉलम ओपन करण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही बघितलं तर हे पण असंच आहे की जर प्यादाने प्यादा मारलं तर उंटाने प्यादा मारलं जाईल. ज्यानंतर तुम्ही बघितलं तर F5 या प्यादावरती आता डबल अटॅक आहे, ते देखील प्यादा मारलं जाऊ शकतं. त्याचप्रमाणे आता काळ्या खेळाडूने समजा E5 प्यादा पुढे घेतलं तर त्याचा ब्लॅक बिशप जो आहे तो राजा शेजारचा H2 स्क्वेअर कंट्रोल करेल. ज्यानंतर काळा खेळाडू आपलं H कॉलमवरचा 5 पॉईंट पुढे ढकलू शकतो आणि ते प्यादा पुढे ढकलून पण तो तुम्ही बघितलं तर पांढऱ्या खेळाडूसाठी खूप जास्त प्रॉब्लेम क्रिएट करू शकतो. सो दोन्ही खेळाडू तुम्ही जर बघितलं तर एक खेळाडू A कॉलम आणि दुसरा खेळाडू H कॉलम हे कॉलम कंट्रोल करण्यासाठी या पूर्ण गेम मध्ये खरं तर भांडणं सुरू आहेत. सो G4 यानंतर नाईट G5 प्यादा मारायच्या भानगडीत पडलेला नाही, त्याने नाईट G5 चाल खेळून वजिरावर काउंटर अटॅक केलेला आहे. क्वीन टेक्स F5 ज्याला पांढऱ्या खेळाडूने उत्तर दिले H4. आता त्याने त्या घोड्याला तिथे सपोर्ट दिलेला आहे, तो घोडा मारता येणं शक्य नाही. B6 आता डिंगलिरनने उंटावर अटॅक केला. नाईट E4 बट ही अतिशय अमेझिंग चाल जी आहे ती अनिश गिरीने खेळलेली आहे. तुम्ही बघितलं तर काळा खेळाडू जो आहे तो उंटावर अटॅक करतोय, पण अनिश गिरीने त्या उंटाची फिकीरही केली नाही. त्याने नाईट E4 ही चाल खेळली आणि आता त्याच्या मागे त्याचं कॅल्क्युलेशन काय असेल हे तुम्हाला पुढे नक्की कळेल. डिंगलिरनने चॅलेंज ऍक्सेप्ट केलं. B टेक्स C5 ज्यानंतर B टेक्स C5. तुम्ही जर बघितलं तर अनिश गिरीने आता आपल्या उंटाचा सॅक्रिफाईस केलेला किंवा बिशप सॅक्रिफाईस केलेला आहे. बट आता B कॉलम जो आहे तो राजावरती अटॅक करण्यासाठी ओपन झालेला आहे. त्याचप्रमाणे C5 प्यादाला दोन्ही घोड्यांचा सपोर्ट आहे, सो त्याच्यावर अटॅक करणं शक्य नाही. आणि आता तुम्हाला हे पण कळालं असेल की आपण मगाशी बोललो तसं A6 हे प्यादा आता थोडस वीक झालेलं आहे, या प्यादावर अटॅक होऊ शकतो. सो आता B टेक्स C5 नंतर काळ्या खेळाडूची चाल होती नाईट F6. त्याने लगेच घोड्यावर अटॅक केला, पीस एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. पण नाईट D6 चेक, अनिश गिरीने ते घोडा एक्सचेंज करण्यापेक्षा नाईट D6 चाल खेळली. एकाच वेळी राजा आणि वजीर यांच्यावर अटॅक केला, म्हणून बिशप टेक्स D6, C टेक्स D6, रूक टेक्स D6. आणि आता तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल की बिशप सॅक्रिफाईस करून काळा राजा एक्सपोज केलेला आहे. या परिस्थितीमध्ये अनिश गिरीची चाल होती D4 आणि ही अगदी एक्सपेक्टेड किंवा हीच ती चाल होती जी सगळ्यांना माहित होतं की आता नाही तर नंतर गेम मध्ये 100% खेळली जाणार, कारण या चालीने वजिराने A6 प्यादावरती अटॅक केलेला आहे. या परिस्थितीत काळ्या खेळाडूची पुढची चाल होती C5. त्याने प्यादा एक्सचेंज करण्याची ऑफर दिलेली आहे, पण अनिश गिरीने खेळलेली चाल होती नाईट टेक्स C5. आता कदाचित काहींना प्रश्न पडू शकेल की C5 यानंतर पांढरं प्यादा जे आहे ते काळं प्यादा मारू शकतं. एकाच वेळी हत्ती आणि घोड्यावरती डबल अटॅक होईल. पण प्रॉब्लेम असा आहे की या परिस्थितीमध्ये काळा खेळाडू आपला हत्ती E8 घरावर आणू शकतो, ज्यामुळे वजिरावरती डायरेक्ट अटॅक आहे. घोड्याचा हत्तीला सपोर्ट आहे, बिशपचाही हत्तीला सपोर्ट आहे. सो काळ्या प्लेयरचे सगळे पीसेस जे आहेत ते आता एकमेकांच्या सपोर्टमध्ये आहेत. तर हे असं होऊ शकतं. अर्थात त्यानंतर क्वीन जागेवरून बाजूला घेता येईल, एखादा पीस नक्की मारता येईल, पण त्याच्यामध्ये वेळ जाऊ शकतो आणि तोपर्यंत काळ्या खेळाडूला
राजा सेफ करण्यासाठी जास्त चान्सेस मिळू शकतात. सो अनिशगिरीने हे सगळं अवॉइड केलं. C5 या चालीनंतर प्यादा न मारता त्याने नाईट टेक C5 ही चाल खेळली आणि राजाच्या भोवतीचे स्क्वेअर जे आहेत ते कायम अंडर प्रेशर राहतील याची काळजी घेतलेली आहे. या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती रुक E8. आता तुम्ही जर बघितलं तर काळ्या खेळाडूने हाच प्लॅन केलेला आहे की प्यादाने प्यादा मारायचा आणि डिस्कवर्ड अटॅक ओपन करायचा. पण या परिस्थितीमध्ये अनिशगिरीची चाल होती क्वीन C4 आणि ही चाल खेळल्यानंतर डिंगलिरनने आपली हार मान्य केली. त्याचे कारण तुमच्या लक्षात आलं असेल की मल्टिपल फॅक्टर आहेत. काळा राजा तुम्ही बघितलं तर एक्सपोज झालेला आहे, ज्यामुळे तो फार हालचाल करू शकत नाही. हालचाल केली तरी त्याला चेक नक्की बसणारच. प्रॉब्लेम असा आहे की राजा सेफ करण्यासाठी तुम्ही बघितलं तर बी कॉलमवर येऊ शकत नाही. हत्तीने तो कव्हर केलेला आहे. तो पांढऱ्या घरात जाऊ शकत नाही कारण तो घोड्याने कव्हर केलेला आहे. म्हणून तो जर काळ्या घरामध्ये गेला, जी चेस इंजिनची देखील रेकमेंडेड चाल आहे, पण त्यानंतर हा अशा प्रकारचा डबल ट्रॅप होऊ शकतो. तुमच्या लक्षात येईल की यानंतर किंग E7, नाईट टेक्स D6 या चेस इंजिनच्या रेकमेंडेड चाली आहेत. किंग टेक्स D6, रुक B7. राजा पूर्णपणे तुम्ही बघितलं तर आता ब्लॉक करून टाकलेला आहे. त्याच्याकडे जायला कुठेच जागा नाहीये. सगळ्याच्या जागा ब्लॉक झालेल्या आहेत. ज्यानंतर नाईट D7 ही चाल काळा खेळाडू खेळू शकतो. पण एकंदरीतच हे असं व्हेरिएशन आहे की तुम्ही बघितलं तर काळ्या राजावरती अटॅक करणं खूप इझी आहे. तो पूर्णपणे एक्सपोज झालेला आहे. म्हणून हे डिंगलिरनने लक्षात घेतलं. त्याचप्रमाणे क्वीन C4 यानंतर लेट्स से हत्तीमध्ये घेतला तरीही प्यादा पुढे येईल. आता हत्तीवर अटॅक आहे. मग या परिस्थितीमध्ये हत्ती मागे घेतला तरीही प्रॉब्लेम आहे. हा अशा प्रकारचा चेक आपल्याला बोर्डवरती बघायला मिळेल. आता किंग D8 ही चाल त्याला येऊ शकते. ज्यानंतर हा अशा प्रकारचा चेक आपल्याला बोर्डवरती बघायला मिळू शकतो. तुम्ही बघितलं तर या परिस्थितीमध्ये राजा पळून जाईल पण तरी तो एक्सपोज झालेला आहे. किंवा अजूनही व्हेरिएशन म्हणजे क्वीन D8 यानंतर क्वीन D6 चेक असाही चेक दिला जाऊ शकतो. नाईट D7 ही चाल येईल. ज्यानंतर तुम्ही बघितलं तर नाईट D7 ही अशी चाल येईल. ज्यानंतर हा अशा प्रकारचा चेक बसेल आणि हा अशा प्रकारे चेकमेट तुम्हाला बोर्डवरती बघायला मिळू शकतो. अजूनही खूप सारी व्हेरिएशन्स आहेत, पण क्वीन C4 या नंतरची मोस्टली व्हेरिएशन जी आहे ती सगळीच्या सगळी पांढऱ्या खेळाडूच्या फेवर मधली आहेत आणि हे लक्षात घेऊनच डिंगलिरनने आपली हार मान्य केली होती. तर आय होप की तुम्हाला हा गेम आवडला असेल. या गेम मध्ये जास्तीत जास्त व्हेरिएशन सांगण्याचा मी प्रयत्न केला. काही व्हेरिएशन थोडी कॉम्प्लिकेटेड आहेत. जर थोडं काही पुढं मागे झालं असेल तर प्लीज तेवढं ऍडजस्ट करून बघा. वेगवेगळे जे एडिटर्स आहेत त्याच्यावरती तुम्ही गेमची PGN ऍड करून स्वतः ते अॅनलाइज करू शकता. साईट्सवरती ते फ्रीली अवेलेबल आहेत आणि हा गेम तुम्ही नक्की एन्जॉय करा. तर मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. तोपर्यंत तुम्ही जरूर चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.